आमच्या पुरुष मंडळींना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती राहणार की आता सरकारनं जशी महिलांच्याकरता योजना आहे तशी पुरुषांच्याकरता त्या लाडक्या भावाकरता सुद्धा आहे. आता भाऊ आणि बहीण दोघेही खुश झाल्यानंतर रामशरण मला वाटत नाही आपल्याला काय अडचण येईल आता म्हणून. त्यामुळे तुम्ही किती ट्रिपा काढल्या, तुम्ही कितीही काही केल्या, सुद्धा सरकार एवढं देणार असेल. 12वी झालेला मुलगा 10,000 रुपये देणार आहे, कमी आणखी आहे त्याला 6,000 रुपये देणार आहे. ते आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करणार आहे. आमच्या भगिनीचं शिक्षणावर मुलाच्या काम करतो तो आम्ही त्याच्यात कमी करण्याचं काम निघतो. आणि म्हणून शिक्षण मिळावं मुलांना त्याची व्यवस्था सरकारने आया बहिणीने आपला प्रपंच सुखात करावा, प्रपंचाला सुद्धा आपला हातभार लागावा याच्याही करता सरकारने योजना आणली. आता असं काम करणारं जर सरकार असेल तर त्या सरकारच्या पाठीमागे आपण उभं राहणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या शेजारी बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय कैलासराव सांगोर, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शांताराम भोसले, आदरणीय जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष रामशेठ गावडे, माझे सहकारी दूध संघाचे संचालक आदरणीय अरुणशेठ तांबारे, माझी सभापती कल्पना गवारे, तहसीलदार देवळे आणि त्यांचे नव्यानं आपण सत्कार केला DYSP म्हणून शासनाने या ठिकाणी बदली केली ते आदरणीय मांडवे साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सभापती आदरणीय विनायक उमटकर, त्याचबरोबर नारगे साहेब, उपसभापती आदरणीय विठ्ठल वनगरे, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले नाळ्यासोबत दांड्याची यात्रा ती पाटील गवारे, त्याचबरोबर जयसिंग दरेकर, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सहकारी आदरणीय भारतीय जनता पक्षाचे नेते जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट सांडगोर निलेश तिगळे, कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, कार्यक्रमाला मुळात उशीर झाला. आज लाडक्या बहिणी रुसल्यात की काय मला माहीत नाही, पण त्यांनी जरा उशिरा येण्याचं ठरवलं. ते कारण असं होतं की आज पाऊस आहे, गेली 2-3 दिवस, त्यामुळे गाड्या वेळेवर नाही येणं, वाहनं म्हणा, त्यामुळे थोडा उशीर झालेला. आणि गेले 1.5 महिना आपण पाहतोय बऱ्याच लाडक्या बहिणी कुठं ना कुठं तिथे असलेल्या आहेत. आणि त्याचं काही काम आमच्या बचत गटाच्या कार्यकर्त्या करतात, अंगणवाडीच्या सेविका करतात, गाड्या भरून देण्याचं काम या निमित्तानं करतात. आम्ही सगळं पाहतो. आणि सगळ्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती राहणार आहे की जरा असे सेवक मंडळी जर राजकारणामध्ये भाग घ्यायला लागली तर थोडीशी अडचण निर्माण होईल. तेव्हा शासकीय कार्यक्रम आहे त्यावर त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचं असतं. कारण तेव्हा आमच्या मागण्या असतात, त्यावेळा मुंबईला, नागपूरला सगळी गावी मोर्चे काढतो. आणि शासनाचा कार्यक्रम असला तर आम्ही जर गैरहजर राहत असेल तर कुठेतरी चुकीची गोष्ट होते, हे मला या निमित्तानं नमूद करायचं. अधिकारी जरूर या गोष्टीची दखल घेतील. आपण सगळेजण एका उत्तम अशा उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेला. आता कुठलीही गोष्ट करायची म्हटली की त्याची दुसरी बाजू येत आहे. तिथे सभागृहामध्ये ज्यावेळेला अजितदादानं की लाडक्या बहिणी योजनेची संकल्पना मांडली त्यावेळेला कोणीसुद्धा विरोधामध्ये बोलला आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊन विरोधकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी करायचं ठरवलं. आता तर लेखही घ्यायला लागले. आजच सकाळी एक लेख आला की हे शासन अशा पद्धतीनं लोकांना निष्क्रिय बनवतं, मग लोक कामच करणार नाही. खरं म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जगत असताना मानसिक किती रुपये लागतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1,500 रुपये हे केवळ एक त्यांना मदत व्हावी एवढंच अनुदान आहे. याच्यामुळं लोक घरी बसतील असं मला वाटत.
वाढलेली महागाई, रोजचा जरा महिलांनी शांत बसलं बरं. वाढलेली महागाई, मुलाबाळांचा खर्च, मोबाईलचा खर्च, या सगळ्या गोष्टीचा जर विचार आपण बारकाईने केला तर 1,500 तर आपलं घर चालले असतं अजिबात. परंतु आज विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात, पण तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही का दिलं नाही? तुम्ही का महिलांच्या करता राबवलं नाही काय केलं? मग आता कोणीतरी देते म्हटल्यानंतर त्याच्यामधले दोष काढायचे, त्याच्यावर बोलायचं. मग तुमच्या आया बहिणीला इथं संधी मिळणार नाही का? त्या घेणार नाहीत का? मग आज जर आमच्या महिला बहिणीला सरकार मदत करत असेल, तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? काय असं ना प्रश्न. माझी विनंती अशी आहे की ज्या बहिणी सक्षम असतील कदाचित त्या नाकारतील, पण ज्या सक्षम नाही, त्यांना रोजगार नाही आणि केवळ शेतीच्या उत्पन्नावर आता जीवन जगणं हे फार अवघड आहे, अशा महिलांना जर मदत होत असेल तर आपण सहकार्य नका करू, पण तो विरोध तरी करू नका. एवढीच माझी सगळ्या विरोधाला विनंती राहणार. मला वाटतं गेल्या महिन्याभरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये लाखो भगिनींनी फॉर्म भरले. सन्माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की 15 ऑगस्टच्या आत तुमच्या खात्यावर 1,500 रुपये, 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये जमा होणार आहे. यावेळेचं रक्षाबंधन ते आमच्या बहिणीला चांगल्या पद्धतीने साजरं करता येणार आहे. माझी आपल्याला एवढीच विनंती राहणार आहे की ते महिला बहिणीला काय अडचण आहे का? मध्ये बोलताय जरा थांबा ना. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की हा सर्वसामान्य लोकांच्या करता, गरीब लोकांच्या करता राबवलेला कार्यक्रम, ज्याच्यामध्ये तुम्ही सहकार्य करा. अडचण काहीच ठेवली नाही, साधी आणि सोपी आहे. रजिस्ट्री करा, आधार कार्ड घेऊन जा, फॉर्म भरा. तर फॉर्म व्यवस्थित भरा, तो सरकारी कार्यालयात पोचला पाहिजे. 100% आपल्याला ते पैसे मिळायचं काम करतील. फक्त एवढीच गोष्ट आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मूळची रोजची कामं अधिकाऱ्यांना असून हा अधिकचा भार आता त्यांच्यावर आहे. बऱ्याच वेळा मला फोन लोक करतात, हो इथं तलाठीच नाही, इथं अधिकारी जागेवर नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना नंबर विनंती राहणार. आपल्या सगळ्यांना माहिती पीक पाणी लावायची तलाठ्याचं काम आहे. उद्या पुढं अतिवृष्टी आली पंचनामा करायचं अधिकाऱ्याचं काम आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण किंवा ॲक्विजिशन्स आहेत. आता MIDCचं असू द्या, रिंग रोडचं असू द्या, आणखी कुठलं असू द्या, सगळी कामं तलाट्यालाच करावी लागतात. महसूल यंत्रणेवर प्रचंड अशा प्रकारचा ताण. अशाही परिस्थितीमध्ये ते लोक सगळे आपल्याला मदत करणार आहे. आपण आल्यानंतर एकाच चक्रेमध्ये काम झालं पाहिजे. आपण थोडंसं आग्रह बाजूला ठेवा. सगळे कर्मचारी आपल्याला 100% सहकार्य करतील याची हमी तुम्हाला या निमित्ताने देतो. 2 दिवसापूर्वी गौरे मॅडमने चार्ज घेतलेला आहे आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक घ्या. त्यांना माझी या निमित्तानं विनंती राहणार की थोडंसं अधिकचे कष्ट तुम्हाला या निमित्तानं करावं लागतील, लोकांपर्यंत पोचावं लागेल आणि जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ कसा होईल याचा प्रयत्न या निमित्तानं आपण केला पाहिजे. कारण एकही महिला याच्यातनं राहिली जाणार नाही किंवा लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आपल्याला या निमित्तानं घ्यायची. की तुम्ही घ्याल अशा अपेक्षा करतो. सगळे अधिकारी या ठिकाणी आहेत. माझी विनंती कार्यकर्त्यांना आहे की याच्यात काही उणिवा असतील तर अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोचवा, आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार्य करण्याचं काम निश्चितपणानं करू. पण कसल्याही परिस्थितीमध्ये आमच्या या भगिनींना 15 ऑगस्टच्या आत त्यांच्या खात्यावर 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले पाहिजे एवढीच विनंती मला या निमित्तानं करायची. मला खात्री आहे की याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी कार्यकर्ते असतील, मदतनीस असतील, महिला बचत गटाच्या कार्यकर्ते असतील, त्या सगळ्या मंडळी, सगळ्या
सक्रियपणानं सहभागी होऊन या कार्याला हातभार लावतील. आमच्या पुरुष मंडळींना सुद्धा माझी या निमित्तानं विनंती राहणार की आता सरकारनं जशी महिलांच्या करता योजना आहे तशी पुरुषांच्या करता त्या लाडक्या भावाकरता सुद्धा आहे. आता भाऊ आणि बहीण दोघेही खुश झाल्यानंतर रामशरण मला वाटत नाही आपल्याला काय अडचण येईल आता म्हणून. त्यामुळे तुम्ही किती ट्रिपा काढल्या, तुम्ही कितीही काही केलं तर जर सरकार एवढं देणार असेल, 12वी झालेला मुलगा 10,000 रुपये देणार आहे, कमी आणखी आहे त्याला 6,000 रुपये देणार आहे. ते आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करणार आहे. आमच्या भगिनीचं शिक्षणावर मुलाच्या ताण पडतो तो आम्ही त्याच्यात कमी करण्याच्या कामी निघतो. आणि म्हणून शिक्षण मिळावं मुलांना त्याची व्यवस्था सरकारने आया बहिणीने आपला प्रपंच सुखात करावा, प्रपंचाला सुद्धा आपला हातभार लागावा याच्याही करता सरकारने योजना आणली. आता असं काम करणारं जर सरकार असेल तर त्या सरकारच्या पाठीमागे आपण उभं राहणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. कारण शेवटी निवडणूक आहे. प्रलोभनं लोक अनेक प्रकारची दाखवतात. मी तर गेली 30-35 वर्ष तालुक्यामध्ये काम करतो. आपण ज्या रस्त्याने आला तो रस्ता एकदा कुणी केला ते बघा. त्या पुलावरून आला तो पूल कुणी केला ते एकदा बघा. आपल्या गावातली शाळा कोणी बांधली ती एकदा बघा. अंगणवाडी कोणी बांधलं ती एकदा बघा. गेल्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये कोट्यावधी रुपये या तालुक्याच्या विकासाकरता आपण आणलेले आहे. आज एक गाव असं की 12-12, 13-13 कोटी रुपयाची कामं चालली. काही गावात तर 50-50, 60-60 कोटी रुपयाची कामं चालली. पूल झाले, बंधारे झाले, प्रत्यक्षपणानं कामं चालू आहेत. तरी विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे. मला आश्चर्य वाटतं एवढं आरामपण कसं. आता काय होतं, ज्याने कधी आयुष्यामध्ये कामच केलं नाही तो ग्रामपंचायतीत सुद्धा उभा राहिला त्याला डायरेक्ट आमदारकीचे स्वप्न पडायला लागले. आणि मग ग्रामपंचायतचं काम काय, पंचायत समितीचं काम काय, जिल्हा परिषदेचं काम काय, आमदाराचं काम काय ते त्याला माहितीच नाही. असे अज्ञानी माणसं आज काहीतरी टीका टिप्पणी करण्याची भूमिका या निमित्ताने घेतात. माझी जमल्या सगळ्या महिला भगिनीला विनंती राहणार आहे. आम्ही सगळे मंडळी विकासाचं काम करणारी मंडळी आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी तालुक्याच्या विकासाकरता कोट्यावधी रुपये दिले. कोट्यावधी. पूल असतील, रस्ते असतील, शाळा असतील, अनेक गोष्टीकरता पैसे दिले. हा तालुका विकासाच्या दृष्टीने परवा आमची मिटिंग आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झाली. या तालुक्यातले सिंचनाचे जे प्रश्न होते त्याच्याकरता चासकामांची सुप्रमा दिली 1925 कोटी रुपयाची. आणि चासकांमध्ये सगळी प्रलंबित कामं आम्ही त्या ठिकाणी मागली. कळंबोडीची सुप्रमा माल दिली. त्याच्यामध्ये तालुक्यातली जी कामं आहे म्हणजे गुळारीपासून खालची जी गावं आहे त्याला पाणी द्यायचं ठरलं. आणि वरती धरणाच्या अंतर्गत जी कामं आहे त्याला उपसा जलसेची योजना करायचं ठरलं. शासनानं कोट्यावधी रुपये तालुक्याच्या विकासाकरता दिलेले आहेत. माझी विनंती एवढीच आहे की या सगळ्या विकासाची फळं आपण टाकतो. आज आपण तालुक्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेला. मला आठवते मी 2004 साली अनेक गावात ज्यावेळेस गेलो त्यावेळेला काठी घेऊन कित्येक गावात गेलो. आज 4 चाकी त्या गावामध्ये जाती इतकी व्यवस्था आपण केली आहे. मग विकासाच्या दृष्टीने रस्ते असतील, पूल असतील, पाटबंधारे असेल, पर्यटन असेल, त्या सगळ्या दृष्टीने तालुका पुढे नेला. पण या तालुक्याला ज्या खऱ्या अर्थानं ओळखली जातो ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या बलिदानानं. त्या शिवराम हरी राजगुरू यांचं उत्तम अशा प्रकारचं स्मारक 254 कोटी रुपयाचं स्मारक आपण खेडेमध्ये उभं करतो. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्याला 104 कोटी रुपये दिलेसुद्धा. त्या जमिनीचं ॲक्विजिशन चालू आहे तिथल्या आजूबाजूच्या. आणि वाड्याच्या बांधकामाला सुरुवात आधी केली त्याला जवळजवळ 70 कोटी रुपये दिले. ते आम्ही बोलू का नाही करणार आहे पैकी. आता ज्याला दृष्टी येतो हे सगळं पाहतो. ताबगावच्या किल्ल्याचा 25 कोटीचा आराखडा केला. 7.5 कोटी दिले प्रत्यक्षपणानं काम चालू आहे. संग्रामदुर्ग किल्ल्याकरता आराखडा केला 2 कोटी दिली काम चालू आहे. नव्यानं परत 3 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये दिले. चाकणला आपण नव्याने सगळ्या
त्या परिसरातल्या लोकांच्याकरता हॉस्पिटल 100 बेडचं हॉस्पिटल करतो आहे. त्याच्याकरता 94 कोटी शासनाने दिले. आता कोट्यावधी रुपये शासन जर देत असेल तर हा एक चुनावी जुमला म्हणायचा. हा चुनावी जुमला प्रत्यक्षपणानं आमच्या सगळ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. बहीण असेल, भाऊ असेल आणि विकासाच्या संदर्भातले जे निर्णय असतील त्याच्याकरता मिळणार आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की जो आपल्याकरता करतो त्याच्याकरता काही ना काही करण्याची भूमिका आपण सुद्धा ठेवली पाहिजे. आज आमच्या विरोधकांना हे कुठलं आवडत नाही. ते म्हणतात लोकांना फुकटची सवय लावायची नाही. जर उद्या कदाचित यांच्या हातामध्ये सत्ता आली ते एका दिवसात बंद करतील. म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये अशा नतद्रष्ट माणसाच्या हातामध्ये, चुकीचा विचार करणाऱ्याच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी ही नम्रपणानं आपण सगळ्यांना विनंती करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी आलात. तालुक्याचा आमदार म्हणून आपण सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही जी योजना महाराष्ट्रातल्या तमाम भगिनीच्याकरता दिली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.